मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो इधर पे सुदामा गरीब आ गया है, किधर पे सुदामा गरीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो. श्री राधे जय हो. सुदामा गरीब आ गया है, इधर पे सुदामा गरीब आ गया है. भटकते भटकते न जाने कहाँ से, भटकते भटकते न जाने कहाँ से, तुम्हारे महल में गरीब आ गया है, तुम्हारे महल में गरीब आ गया. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो. श्री राधे जय हो. गरीब आ गया है, इधर पे सुदामा गरीब आ गया. भगवान श्याम सुंदर ज्या वेळेला द्वारिके नगरीमध्ये आले आणि आल्यानंतर परिस्थिती तर सुदामजीची गरिबीचीच होती. इकडं तिकडं बघतात भगवंताची ही द्वारिका नगरी अतिशय सजलेली आहे आणि तिथं येऊन आजूबाजूच्या लोकांना म्हणतात, अहो तो कृष्ण कन्हैया त्याला मी भेटण्यासाठी आलो, कुठं राहतो कृष्ण. बाकीचे लोक म्हटल्यावर कृष्ण कुणाला म्हणतात, द्वारिकाधीश हो, द्वारिकाधीश कुठे राहतो, समोर जा, हा जो समोर महाले ना तिथंच तुमचा असणारा द्वारिकाधीश आमचा भगवान परमात्मा राहतो. सुदामजी चालत चालत अनवाणी पायानं, डोक्यावरती पगडी नाहीये, हातामध्ये त्या ठिकाणी फक्त काठी आहे आणि एवढंच नव्हे अतिशय थकलेलं शरीर, पायामध्ये चप्पल नाही अशी ती परिस्थिती. आणि चालत चालत सुदामजी त्या ठिकाणी द्वारपालांजवळ आलेले आणि आल्यानंतर त्या द्वारपालाला विनंती केली की अरे तुम्ही द्वारपाल माझ्या भगवंताच्या द्वारातले आहात, तर माझी विनंती आहे तुम्हाला की भगवान जो आहे तो माझा परमसखा बालसखा आहे, त्यामुळे मला त्याला भेटण्याची इच्छा आहे. मी फार दुरून त्याच्यासाठी दूरवरून चालत चालत इथपर्यंत आलो, फक्त माझा जो निरोप आहे तो माझ्या श्यामसुंदरापर्यंत पोहोचवा. द्वारपालांनी नकार दिला, परंतु नाही मी सांगतोय म्हणून ऐका. आणि मग त्यावेळेला द्वारपालांना सांगितलं, जाऊन सांगा माझ्या श्यामसुंदरला, न सिर पे है पगड़ी न तन पे है जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा हो, बता दो कन्हैया को नाम है सुदामा हो, बता दो कन्हैया को नाम है सुदामा. न सिर पे है पगड़ी न तन पे है जामा, बता दो कन्हैया को नाम है सुदामा हो, बता दो कन्हैया को नाम है सुदामा हो, बता दो कन्हैया को नाम है सुदामा. एक बार मोहन सजा करके कह दो, एक बार मोहन सजा करके कह दो, किधर पे सुदामा गरीब आ गया है, मिलने सखावत नसीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, दर पे सुदामा गरीब आ गया है, दर पे सुदामा गरीब आ गया है. द्वारपालांनी हे ज्या वेळेला ऐकलं, भगवान श्यामसुंदराजवळ द्वारपाल पोहोचला आणि सांगू लागला, प्रभू द्वारामध्ये कुणीतरी तुमचा मित्र आला आणि तो सांगतोय की मी भगवंताचा परमसखा बालमित्र आहे,
भगवंत त्या ठिकाणी बसलेले होते, पण विचारलं काय आहे त्याचं नाव. सुदामा. आणि हे सुदामा नाव ऐकल्या बरोबर माझा श्याम सुंदर सुनते ही डोळे गले आए मोहन लगाया गले से सुदामा को मोहन हो लगाया से सुदामा को मोह लगाया गले से सुदामा को मोहन हो लगाया गले से सुदामा को मोह लगाया गले से सुदामा को मोह. हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंबा, हुआ रुक्मिणी को बहुत ही अचंबा, मेहमान कैसा अजीब आ गया है, ये मेहमान कैसा अजीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, घर पे सुदामा गरीब आ गया है, घर पे सुदामा गरीब आ गया है. भगवान परमात्मा सुदामजीला घेऊन आले. आल्यानंतर आपल्या स्वतःच्या सिंहासनावरती सुदामजीला बसवलं. रुक्मिणीनं तर हे पाहिलं आणि आश्चर्यचकितच झाले. अरे असा कसा अजीब असणारा हा मेहमान आलाय. आणि नुसतं बसवलं नाही तर भगवान श्याम सुंदरानं त्या ठिकाणी सुदामजीचे चरण धुतले, पाण्यानं नाही तर डोळ्यातील आश्रवांनी सुदामजीचे चरण धुतले. बराबर में अपने सुदामा बिठाए, चरण आंसुओं से श्याम ने धुलाए हो, चरण आंसुओं से श्याम ने धुलाए, चरण आंसुओं से श्याम ने धुलाए. बराबर में अपने सुदामा बिठाए, चरण आंसुओं से श्याम ने धुलाए हो, चरण आंसुओं से श्याम ने धुलाए, चरण आंसुओं से श्याम ने धुलाए. न घबराओ प्यारे सखा तुम सुदामा, न घबराओ प्यारे सखा तुम सुदामा, खुशी के समा तेरे करीब आ गया है, खुशी का समा तेरे करीब आ गया है. अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, अरे द्वारपालो कन्हैया से कह दो, घर पे सुदामा दर पे सुदामा गरीब आ गया है, दर पे सुदामा गरीब आ गया है. हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा.